दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहतोय आजूबाजूला सगळी कोरोनाची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात संसर्ग आहे. सोलापूरच्या बाबतीत आपण पाहायला गेलं तर मृत्यूदर जो आहे तो आमचा एक चिंताजनक अशा परिस्थितीतला आहे. मग एकंदरीत ही जी दुसरी लाट आपण म्हणतोय कोरोनाची, तर ती कशा पद्धतीची आहे, मूळ म्हणजे कोरोनाचं स्वरूप आज कशा पद्धतीचं आहे. याचबरोबर या कोरोनावरती रामबाण उपाय म्हणून आम्ही जे लसीकरण म्हणतोय, तर ही लस कितपत आम्हाला उपयुक्त ठरते, त्याचे फायदे कशा पद्धतीचे आमच्या समोर आहे. आणि याचबरोबर रेमडेसिवीर सारखा एक गजब निर्माण करणारा जो काही प्रश्न आहे, तर खरंच आम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे ते परिणामकारक आहे का, ते अत्यंत गरजेचं आहे का, असे हे सगळे प्रश्न आहेत. तर या प्रश्नांची उकल करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आयुर्वेदाचार्य पंचकर्मतज्ञ डॉक्टर राघवेंद्र नादरगी सरांना इथं आपण निमंत्रित केलं आहे आणि त्यांच्याकडून आपण आपल्या प्रश्नाची जी मनातले जे प्रश्न आहेत त्याची उकल करण्याचा प्रयत्न आपण या सगळ्या माध्यमातून करणार आहोत. नादरगी सर, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. आणि चर्चेला सुरुवात करतोच आहे आणि हे जे सगळे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतोय. सर, आपलं या संवादामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण सुरुवातीलाच असं म्हटलं की कोरोनाची पहिली लाट आणि कोरोनाची दुसरी लाट, नेमकं या दोन लाटेतला फरक कशा पद्धतीचा दिसतोय. कारण आताची जी लाट आपल्याला दिसते भयावह अशा पद्धत दिसते, ज्याच्यामध्ये मृत्यूदर कमालीचा वाढला. या दोन लाटेंची जर आपण एक तुलना जर करायची म्हटल्यानंतर कोणता फरक या दोन लाटेंमध्ये दिसून येतो आपल्याला? पहिल्या लाटेमध्ये जी होती त्यामध्ये मोस्टली शक्यतो सर्दी, खोकला आणि दमा इतकाच त्रास होता. पण दुसऱ्या लाटेमध्ये त्यासोबत अन्य काही लक्षणांचाही प्रादुर्भाव दिसतो, जसे अचानकपणे दम वाढणे, अंगावर खाज सुटणे, डोळे लाल होणे, पित्त उठणे, जुलाब होणे, हे अशा, आणि अंगदुखी, प्रचंड अंगदुखी, प्रचंड डोकेदुखी, असे बाकीचेही लक्षणं दिसत आहेत. ह्या व्यतिरिक्त दुसऱ्या लाटेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा प्रसार जो आहे ना, तो पहिल्या लाटेपेक्षा जवळपास 20-30 पटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे अगोदर एक व्यक्तीकडून जर समजा फक्त 3-4 लोकांना प्रसार होत असेल, लागण होत असेल, तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये एका पॉझिटिव्ह व्यक्तीकडून 20 ते 30 लोकांपर्यंत तो लागण पसरतो आहे. ह्याचा वेग जास्त आहे. दुसऱ्या लाटेमध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणाऱ्या रुग्णांची संख्या ही प्रचंड वाढलेली आहे. पहिल्या लाटेमध्ये असं नव्हतं. असिम्प्टोमॅटिक पेशंट्स जास्त असायचे, म्हणजे त्यांना काहीच लक्षणं नाही आहेत. पण दुसऱ्या लाटेमध्ये मात्र दमा लागतोय आणि ऑक्सिजन लेवल अचानकपणे उतरले, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागते, अशांची संख्या खूप वाढलेली आहे. तुम्ही म्हणताय तो मुद्दा सर, की मृत्यूदर, खरं तर एम्सने 3 दिवसापूर्वीच ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यामध्ये मृत्यूदरमध्ये विशेष फरक नाही आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूदर जवळपास समान आहे. तो 0.1% पर्यंतच आहे, तो जास्त नाही. आपण सोलापूरचा जर विचार केला तर तो मृत्यूदर चिंताजनक अशा परिस्थितीतला होता. म्हणजे पहिल्या लाटेत सुद्धा आपण जे होतो देशात 4थ्या क्रमांकावर पोहोचलेलो हो. आणि आता सुद्धा आपण बघतो तर राज्यामध्ये सोलापूर शहर मृत्यूदराच्या बाबतीत काळजी वाढवणारं शहर ठरतंय. बरोबर. तर ह्यामागे कोमॉर्बिड पेशंटची संख्याच जास्त आहे. सामान्य व्यक्ती म्हणजे ज्याला काही त्रास नसलेला व्यक्ती अचानकपणे मृत्यू पावला, अशी संख्या फारच कमी आहे. ज्यांना BP, शुगर किंवा हृदयाचा काहीतरी आजार आहे, यकृताचा काहीतरी आजार आहे, प्रचंड स्थूलपणा आहे, असे कोमॉर्बिड पेशंटच मोस्टली ह्याच्यामध्ये ॲफेक्ट होत आहेत आणि यांच्यामध्येच मृत्यूचा दर जास्त आहे. सर, लक्षणांचा जर आपण विचार केला, म्हणजे आता हे जे सगळे कोरोनाचे आपले रुग्ण वाढत आहेत, मग ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या लाटेची जी लक्षणं असतील किंवा दुसऱ्या लाटेची जी लक्षणं आहेत, मूलभूत एक फरक या दोन्हीमध्ये कोणता फरक पडला आहे? किती लक्षणं सारखीच दिसत आहेत त्याच्यामध्ये? हो, लक्षणं सारखी दिसत आहेत. आणि फसवा दुसऱ्या लाटेमध्ये असा आहे की RT-PCR किंवा अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आहे, पण त्याच्या अचानक 5व्या-6व्या दिवशी छातीमध्ये कफ भरतो आहे आणि त्यांची चेस्ट CT एक्सरे जे केलं जातं, छातीचा CT स्कॅन जो केला जातो, त्याच्यामध्ये सगळे बदल दिसत आहेत. त्याला आपण कोरॅड्स म्हणू किंवा त्याचे स्कोअर म्हणू आपण. तो स्कोअर अचानकपणे वाढलेला आहे. अशांची संख्या जास्त आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे प्रसार त्याचा प्रचंड वेग आहे. हे दोन महत्त्वाचे मुद्दे तिथे दिसतात. सर, आता आपण दोन्ही गोष्टीचा सगळा विचार केला तर खरं तर म्हणजे एक आपल्याकडं अशी एक म्हण आहे की जो तुमचा एक पहिला अनुभव असतो तुम्हाला तो बरंच काही शिकवत असतो आणि त्यातनं आपण काही शिकत असतो, एक धडा घेत असतो. जेव्हा पहिली लाट होती आणि त्यानंतर एक अनपेक्षितरित्या दुसरी लाट आली, खरं तर ही दुसरी लाट येणार याची कल्पना होती, पण काहीच आपण म्हणू की आमची प्रशासन यंत्रणा तशी तेवढी गांभीर्याने तो विषय घेतला गेला नाही. दुसरी लाट
शेवटी आलेलीच आहे. तर जी आपण म्हणू की जी उपचार पद्धती आहे तर ती आजच्या घडीला कशा पद्धतीची आहे? म्हणजे पहिल्यांदा जो काही अनुभव होता, पहिल्यांदा जी ट्रीटमेंट दिली गेली तीच आता दिली जाते की त्यामध्ये खरंच काही सुधारणा झाली आहे, खरंच काही परिणामकारकता आली, असं काही दिसतं का आताच्या स्थितीत? जेव्हा पहिल्या नाटक खरं तर आपण काही शिकत असतो, हे अगदी, शिकलेलं अगदी. काही दिसतं का आपल्याला? अगदी बरोबर. कारण सगळ्यांना अनुभव आलेला आहे. हॉस्पिटलमध्ये काम करणारे चतुर्थ वर्गातले कर्मचारी म्हणूया, डॉक्टरांना असिस्ट करणारे छोटे डॉक्टर्स म्हणूया, सिनियर डॉक्टर्स म्हणूया, ह्यांच्यामध्ये एक ताळमेळ पूर्वीपेक्षा खूप चांगला जुळलेला आहे. शासकीय लेवल पण काही प्रमाणात ताळमेळ हा पूर्वीपेक्षा नक्कीच वाढलेला आहे. पण चिकित्सेमध्ये ट्रीटमेंटमध्ये फार काही विशेष नाही आहे, कारण कोरोनावर औषधच नाही आहे. मग होतो आहे काय, आलेल्या रुग्णाला लाक्षणिक चिकित्सा, त्याला काय त्रास होतो आहे त्यानुसार ट्रीटमेंट आणि सोबत रेमडेसिवीर नावाची काही औषधं आणि स्टेरॉइड, ही चिकित्सा पद्धती सध्या पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली आणि ती लागू झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आताच्या कोरोना मधला जो चर्चेचा विषय ज्यामुळे गजब निर्माण झाला आहे ते रेमडेसिवीर इंजेक्शन. राईट. खरं तर सर याच्या बाबतीत एक मतांतर आपल्याला दिसत आहे. म्हणजे जे आमचे शासनाचे जे काही समित्या आहेत किंवा अगदी वरिष्ठ डॉक्टर्स आहेत त्यांचं एकीकडे म्हणणं असतं की रेमडेसिवीर इंजेक्शन तसे गरजेचे नाही आहेत किंवा ती परिणामकारकता ते साधू शकत नाही आहेत, असं एकीकडे म्हणणं मांडलं जातं. दुसरीकडे मात्र आमचे डॉक्टर्स जे आहेत ते रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत आग्रही असतात. खरंच हे इंजेक्शन तितकं उपयुक्त आहे का आजच्या घडीमध्ये? कारण वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघतो की त्या रेमडेसिवीर इंजेक्शनवरती इतकी मारामारी होती आणि दुसऱ्या बाजूला सगळा काळा बाजार चालला आहे. बरोबर. अगदी. सगळ्या परिस्थितीत इंजेक्शन खरंच तेवढं उपयुक्त आहे का जेवढी धावाधाव होती आमच्याकडे? रेमडेसिवीर ह्या नावाच्या औषधाची चर्चा पहिल्या लाटेतही झाली होती. HCQ मॉलिक्यूल म्हणजे हायड्रोक्लोरोक्विन, त्यासोबत रेमडेसिवीर ह्या नावाचंही तिथे चर्चा झाली होती. त्यावेळेससुद्धा ह्याच्यावर संशोधन करण्यात आलं होतं आणि पहिल्या लाटेच्या वेळेसच हे निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने मांडलं की रेमडेसिवीर ह्या औषधाचा रोल कोविड-19मध्ये काहीही नाही आहे, ह्याचा उपयोग होणार नाही आहे. आणि जगभरातल्या जवळपास सगळ्या देशातल्या आरोग्य संस्थेने ह्याच्यावर हे निर्णय घेतलेला आहे की याचा उपयोग नाही आहे आणि याचा वापर थांबवूया. फक्त भारतामध्ये काय होतं आहे की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर रुग्ण पुढच्या परिस्थितीमध्ये जाऊ नये किंवा त्याच्यावर जीवघेणा पुढचे प्रसंग येऊ नये ICUमध्ये ॲडमिट झाल्यानंतर, म्हणून बरेच औषधं दिली जातात. त्यापैकी एक रेमडेसिवीर आहे. म्हणून बाकीच्या औषधासोबत ह्याचंही नाव आहे म्हणून तेही पेशंटला लिहून दिलं जातं. आणि अशातला काही भाग नाही. मी सांगतोय तेच. आणि मग त्या औषधाचं नाव आणि लोकांनी त्याला दिलेलं अवास्तव महत्त्व किंवा प्रसारमाध्यमातून दिले गेलेलं गोंधळ, ह्याच्यामुळे मग लोकांनी खूप गोंधळ घातला आणि सगळ्या ठिकाणी त्याची अवेलेबिलिटी नाही आहे, उपलब्धता नाही आहे. खूप ठिकाणी मग रात्रभर जागा किंवा जिकडे अवेलेबल होईल तिकडे पळापळी करा आणि मग काळा बाजार सुरू झाला. हे सगळं बघून मग शेवटी 2 दिवसापूर्वी गव्हर्नमेंटने ऑफिशियल स्टेटमेंट दिला त्यांनी की रेमडेसिवीर ह्या औषधाचा कोविड-19मध्ये काही उपयोग नाही आहे, फक्त पुढचे प्रसंग वाढू नये म्हणून तो आम्ही देतो. ह्याचा अर्थ तो औषध अत्यावश्यकच आहे असं नाही आहे, हे मात्र जाणून घ्यावं लागेल. सर या इंजेक्शनचा गैरसमज कोणता आहे? म्हणजे साधारण गोंधळ जो उडतोय त्यातनं एक गैरसमज कशा पद्धतीचे आहेत इंजेक्शनच्या बाबतीमध्ये? म्हणजे जो समज म्हणावा लोकांमध्ये तो कशा पद्धतीचा आहे? कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं म्हणजे रुग्णांकडनंच ती डिमांड होती की Exactly. इंजेक्शन आमच्या रुग्णाला तुम्ही द्या, का Exactly. देत नाहीये? Exactly. ते सुद्धा विचार नव्हते. हो. उदाहरण द्यायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला काही त्रास नाही आहे, असिम्प्टोमॅटिक आहे, फक्त कोविड पॉझिटिव्ह आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर त्याची स्वतःच मागणी असते की मला हे औषध द्या. म्हणजे आवश्यक नसताना अशा व्यक्तीने मागणी केली आणि मग जबरदस्ती करून ते औषध मागवायचं आणि मीही ते घेणार, अशा लहान गोष्टीतून त्याची मागणी वाढत गेली आणि अवास्तव महत्त्व त्याला दिलं गेलं. खरं तर त्या औषधाला इतकी महत्त्व द्यायची बिलकुलच गरज नाही आहे. एकंदरीत सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीवरती जे काही सगळं आपल्याकडं एक गोंधळाचं वातावरण दिसून येतं किंवा एक वस्तुस्थिती सुद्धा कशा पद्धतीची जाणून घेण्याकरताच आपण डॉक्टर राघवेंद्र नादरगे जे आयुर्वेदाचार्य पंचकर्म तज्ज्ञ त्यांना आपण खास निमंत्रित केलं आणि जे प्रश्न या संदर्भात उद्भवत आहेत तर त्याचे उकल करण्याचा आपला हा सगळा प्रयत्न आहे. सर आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे एकीकडे आम्ही म्हणतो की कोरोनाचा सगळा प्रादुर्भाव रोखायचा तर याच्यावरती रामबाण उपाय कुठला? तर आमच्याकडे एकच आहे की लसीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. उपचार हा सगळ्यानंतरचा भाग आहे. बरोबर. पण लसीकरण हे इतकं गरजेचं मानलं गेलं आणि तो लसोत्सव वगैरे अशा पद्धतीत नावं त्याला दिली गेली आणि धूमधडाक्यात लसीकरण होत आहे. तर
खरंच ही जी लस आहे म्हणजे कुठली कोविशिल्ड असेल कोवॅक्सिन असेल, परिणामकारकता या लसींमध्ये आहे का तेवढी तितकीशी की तुम्ही लस घेतली म्हणजे तुम्हाला कोरोना होणारच नाही? तुम्ही मूळ मुद्द्यावर पोचला सर. लस हा एक प्रकारचा त्या विषाणूवर विशिष्ट प्रकारे त्याची शक्ती कमी करून पुन्हा मानवी शरीरात दिली जाते, जेणेकरून त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये त्या विषाणूंविरुद्ध काही अँटीजेन प्रतिबॉडीज किंवा त्याला आपण सैनिक म्हणू तयार होतील असे. हा एक उद्देश ठेवून लस तयार केला जातो. आजपर्यंत चिकन पॉक्स किंवा पोलिओ ह्याच्यावर सुद्धा ह्याच विचारातून लस तयार केली आणि त्याचा चांगला परिणाम दिसून आला आणि जवळपास आज पोलिओ भारतातून समूळपणे नष्टच पावलेला आहे. तर अशाच उद्देशाने ही लस तयार केलेली आहे. लसचं कार्य काय असतो तर तिथे सैनिक तयार करणे, जेणेकरून नवीन विषाणूंचा शरीरामध्ये प्रादुर्भाव झाल्यानंतर तिथे त्या सैनिकांनी तिथे काम करावं आणि तो विषाणूचा फैलाव होऊ नये. लसचा दुसरा उद्देश असतो, जर समजा मी लस घेतली तर ऑलरेडी माझ्या शरीरामध्ये अँटीबॉडीज असल्यामुळे, लस घेतल्यामुळे अँटीबॉडीज माझ्या शरीरात तयार झाले, त्यामुळे माझ्याकडून दुसऱ्या लोकांना तो प्रसार इतक्या वेगाने होणार नाही. हा एक लसीचा फायदा आहे. म्हणजे वेग कमी होतो आणि जरी कोरोनाचा लागण झाला तरी पुढचे परिस्थिती उद्भवत नाही. आता राहिला प्रश्न की लस हा एकमेव इलाज नाही आहे, कारण कोरोनाचे विषाणू आता सध्या नोन सोर्सेसनुसार जवळपास 1000 त्याचे स्ट्रेन बनलेले आहेत मागच्या एका वर्षभरामध्ये. आणि त्यापैकी मुख्यतः ब्रिटनकडून आलेला स्ट्रेन, ब्राझीलकडून आलेला स्ट्रेन, त्यानंतर आफ्रिका आणि भारतातला सापडणारा डबल व्हेरियंट, अशा 4 स्ट्रेनवर काम करणारे सध्या 2 लस भारतामध्ये आहेत जे मेड इन इंडिया आहेत. तर ह्याचा नक्कीच सगळ्यांनी वापर करावा, जेणेकरून तो प्रसारही कमी होईल आणि तुम्हाला त्याचा एक प्रकारचं संरक्षणही लाभेल. आणि लस घेतल्यानंतर मला कोरोना होणारच नाही असा गैरसमज सगळ्यांनी करून घेऊ नका. लस घेतलात तरी तुम्हाला मास्क वापरावंच लागेल, हँडवॉश, सोशल डिस्टन्स ह्या गोष्टी पाळाव्याच लागतील. लस म्हणजे काही जादू नाही आहे. सर, कोरोनाच्या स्वरूपाबद्दल तुम्ही एक साधारण मुद्दा मांडला. आज आपल्याकडे चर्चा अशी की कोरोनाचं हे मूळ स्वरूप बदलत गेले, तो अधिक संक्रमित करणारा असा कोरोना आमच्या समोर येतो आहे आणि त्यामुळं असं दिसतंय आपल्याला की हे संक्रमण जे आहे संसर्गाचं तर ते एक वेगानं बदलत आहे. इमिटेड कोरोना असं देखील त्याचं एक स्वरूप आमच्याकडे आलं की 2 कोरोना एकत्र की तशी ती ताकद आलेली आहे आणि त्याच्यामुळं हे सगळं प्रकार वाढतोय दुसऱ्या लाटेमध्ये, हे सुद्धा म्हणले गेलेलं आहे. ही एक वस्तुस्थिती याच्या पाठीमागे काय नेमकी, म्हणजे जी चर्चा होते आपल्याकडं की कोरोनानं आपलं मूळ स्वरूप बदललं आणि तो अधिक घातक अशा पद्धतीचा कोरोना समोर येतो? नाही, घातक हा फक्त प्रसार वेगामध्येच घातक आहे, पण त्याची डिफेक्टिव्ह कॅपॅसिटी तितकी घातक नाही आहे. म्हणजे कोरोना लागण झालं की मला आता काहीतरी होणार, मग पुढचं सगळंच संपणार, इतकं घातक तो नाही आहे. फक्त त्याचा प्रसार जो आहे तो घातक बनला आहे. कोरोना हा विषाणू इतका घातक बनला आहे की जीवघेणा विषाणू असा तो बनलेला नाही आहे. फक्त त्याचा वेग फास्ट झाला आहे, एवढंच त्याचा व्हेरियंट. पहिली लाट असेल कोरोनाची किंवा आत्ताची ही दुसरी लाट, या सगळ्यामध्ये आपल्याकडे महत्त्वाचं ठरलेलं ते इम्युनिटी पॉवर, प्रतिकार शक्ती जी आहे ती असायलाच हवी, तेव्हाच तुम्ही या सगळ्या गोष्टींचा मुकाबला करू शकाल. आज ही इम्युनिटी किती गरजेची बनली आहे? पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेचा जर आपण विचार केला तर एक इम्युनिटी कितपत आज आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी? ह्या निमित्ताने मुकाबला ठीक आहे, आमच्याकडे लसीकरण आहे किंवा ज्याला अगदी आपण रेमडेसिवीर इंजेक्शनचं सुद्धा म्हटलं तरी तो पर्याय आहे, पण जर या सगळ्या गोष्टी प्रतिकार शक्तीच नसेल तर मग कशा पद्धतीची परिस्थिती उद्भवेल? ह्या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना आणि तुम्हालाही प्रश्न विचारतो. आज कोरोना नावाचा नवीन आजार तुमच्यासमोर आला आहे आणि तुम्ही त्याच्यावर लस शोधताय किंवा औषध शोधताय. समजा दरवर्षी असे नवीन आजार झाले तर प्रत्येक वर्षी तुम्ही नवीन लस काढणार का? किंवा प्रत्येक वर्षी तुम्ही नवीन औषध शोधणार का? का दरवर्षी सगळ्यांना अशी सगळे मोफत वाटणे किंवा एवढी मोठी संस्था, इतका प्रचंड पैसा खर्च हा दरवर्षी करणं शक्य आहे का? एक्झॅक्टली नाही आहे. आणि लॅन्सेट नावाचा जगप्रसिद्ध नियतकालिक जे आहे वैद्यकीय क्षेत्रातला प्रसिद्ध मॅगझिन, त्या लँडसेटमध्ये एक मोठा लेख आलेला आहे अलीकडच्याच काही दिवसांपूर्वी. त्यात त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे की कुठलेही आजार असेल तरी शेवटी मनुष्याची जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे तीच महत्त्वाची आहे. कारण असे आजार येत राहणार, जात राहणार, पण जोपर्यंत तुमची इम्युनिटी चांगली शाबूत आहे, नैसर्गिक इम्युनिटी, तोपर्यंत अशा आजारांना बिलकुल घाबरायचं नाही. शेवटी मग ही इम्युनिटी जी आहे ती वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न गरजेचे आहेत? म्हणजे कशा पद्धतीने इम्युनिटी पॉवर वाढेल?
प्रत्येकाचं असतं की नाही इम्युनिटी असली पाहिजे, ती मी आणायची शेवटी कशी, असा देखील तो प्रश्न असतो की प्रत्येकाची ती वाढवली कशी गेली पाहिजे. मग त्यासाठी साधनं कोणती म्हणा किंवा एक उपाय कोणते ते असं फार सोपे उपाय आहेत सर. आपण आजपर्यंत ज्या पद्धतीने जगत आलो आहे, आपले पूर्वज, ती दिनचर्या किंवा तो जो क्रम होता तो क्रम पाळणे हा एका दृष्टीने तुमची इम्युनिटी वाढवणारच आहे. म्हणजेच काय, वेळेवर जेवणे, लवकर झोपणे, पहाटे लवकर उठून मग व्यायाम करणे, तुमच्या आहारामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश पाहिजे. फास्ट फूड जंक फूड कमी ठेवणे, व्यसनावर खूप चांगला कंट्रोल ठेवणे, तुमचं मन अध्यात्म हे चांगलं पाहिजे, तुमच्या इंद्रियावर तुमचा कंट्रोल पाहिजे. म्हणजे माझी ताकद चांगली आहे, मी जिममध्ये जातो आहे आणि बस तुमच्या मनावरच तुमचा कंट्रोल नसेल तर इम्युनिटी काही उपयोगाची नाही आहे. कामाच्या दगदगामध्ये तुमचा आराम आणि तुमची निद्रा ह्या गोष्टींनाही महत्त्वाचं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, आहार, विहार, निद्रा, व्यायाम आणि मन अध्यात्म अशा 6 गोष्टींचा रोल इम्युनिटीवर आहे. इम्युनिटी मिळवण्यासाठी खास वेगळं काही करायची गरज नाही आहे. जो आपण दिनक्रम चांगल्या पद्धतीने ठेवला तर तुमची इम्युनिटी नक्कीच वाढेल. हां, इम्युनिटीसाठी फळांचा वापर, व्हिटॅमिन सीचा वापर, झिंकचा वापर, त्यानंतर आयुर्वेदामधले अश्वगंधा, शतावरी, च्यवनप्राश, प्राणायाम, सूर्यनमस्कार अशा गोष्टींचा वापर केला तर इम्युनिटी नक्कीच वाढेल, हे सिद्ध झालेलेच आहे. सर, आता दिसतं आपल्याला या कोरोनाच्या काळामध्ये शासनाने लोकांना घरीच बसवलेलं आहे आणि संसर्गाची साखळी तोडायची आहे. या कारणाने लोक घरीच आहेत आणि इतर वेळेस दिसतं अजूनही आपलं जनजीवन तसं सुरळीत नाही आहे. कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीमुळं अधिकांश लोक घरात राहणं देखील पसंत करत आहेत. अशा वेळेला या कोरोनाशी लढण्याकरता म्हणून घरी एक तयारी कशी करावी. हो, आपण घरीच असतो आणि शेवटी मग याचा जर मुकाबलाच करायचा म्हटल्यानंतर मग ती एक तयारी कशा पद्धतीने माणसाने करावी किंवा ती करता येईल. नाही, करावाच लागेल. कारण कोरोना हा एक मानवजातीसाठी नवीनच आजार आहे आणि त्यांनी अख्खं जगातल्या वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघालेलं आहे. त्यामुळे आजपर्यंत एखाद्या आजार झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण जात होतो की मला काहीतरी त्रास झाला आणि मी डॉक्टरांकडे जाणार आणि तपासणी करणार आणि डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषधं घेऊन येणार आणि मी घरी थांबणार, ही क्रिया आत्ता पूर्णपणे बदललेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या दृष्टिकोनातून आपण घरीच काहीतरी वेगळ्या पद्धतीने तयारी करावी. त्यापैकी सगळ्यात अगोदर जो तुमच्या घरामध्ये एक थर्मामीटर ठेवा. काचेची थर्मामीटर जी फक्त 50-60 रुपयाला मिळते ती ठेवा. घरी सॅनिटायझर सगळ्यांच्या घरी पाहिजे. आपण साबण वापरतोच, हात स्वच्छ ठेवणे या गोष्टी. मास्क पाहिजे. मास्क डबल लेअरचा कापडी मास्क असेल तरीही उत्तम आहे. ह्या व्यतिरिक्त पल्स ऑक्सिमीटर नावाची एक छोटी मशीन येते ज्याच्यामध्ये हाताच्या अंगठ्या बोटांचा इथे तो मशीन लावून ऑक्सिजन लेवल चेक केली जाते. आता हे प्रत्येकाच्या घरात पाहिजेच असं नाही आहे. 10 घरातून मिळून एक जरी पल्स ऑक्सिमीटर ठेवला तरी नक्कीच तुमच्या घरातल्या घरात ते मोजता येते. म्हणजे घरी काय तयारी करायची आहे, समजा एखाद्या व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला आला तर त्याची पल्स बघायची. पल्स कोणालाही बघता येते. मनगटाच्या मुळाशी बोट ठेवून तो पल्स मोजायचे, ते लिहून ठेवायचे. 1 मिनिटात किती आहे, त्या व्यक्तीचा श्वसन दर किती आहे, 1 मिनिटात ती व्यक्ती किती वेळा श्वास घेते हे मोजून ठेवा. पल्स ऑक्सिमीटरमध्ये ऑक्सिजनची पातळी काय, किती टक्के आहे 100पैकी, 93, 94, 95, 100 ते लिहून ठेवा. आणि ह्या व्यतिरिक्त बाकीचे ही बेसिक तयारी प्रत्येकाच्या घरामध्ये ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, ऑक्सिजन लेवलचा एक मुद्दा तुम्ही मांडला, तर त्या बाबतीतही आपल्याकडं संभ्रम दिसून येतो आहे की ही नेमकी ऑक्सिजनची लेवल कितपत असावी, कोरोना रुग्णांसाठी ती कितपत गरजेची आहे. आणि जर एक साधी व्यक्ती असेल आणि कुठे त्रास जाणवत असेल तर मग त्यांची एक शरीरातली ऑक्सिजनची लेवल जी आहे तर ती कितपत असावी आणि ती खालावण्याची कारणं कोणती असतात की अचानकपणे ही सगळी ऑक्सिजनची लेवल खालावते. ह्या विषाणूचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अटॅकिंग जो एरिया आहे किंवा टार्गेट एरिया म्हणतो आपण, तो फुफ्फुस आणि श्वसन संस्था ह्याच्याकडे जास्त आहे. त्यामुळे त्या व्यक्तीतल्या फुफ्फुसाचा आकार कमी होणे, फुफ्फुसामध्ये कफ तयार होणे, फुफ्फुसामध्ये पू तयार होणे, फुफ्फुस थोड्या प्रमाणात डॅमेज होणे, ह्याच्यामुळे त्या व्यक्तीची नैसर्गिक श्वसन क्रिया जी आहे ती खालावते. आणि निसर्गतः आपल्याला जो ऑक्सिजन पातळी आपल्या शरीरात लागते प्रति मिनिटाला ती पातळी पोचत नाही, म्हणून त्या व्यक्तीला बाहेरून ऑक्सिजन द्यायची गरज असते. अशा वेळेस मग मास्क आणि इंट्युबेशन ह्याच्या पद्धतीने ते ऑक्सिजन देता येते. ICMRच्याच म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नवीन माहितीनुसारच कोरोना रुग्णाच्या असिम्प्टोमॅटिक पेशंट म्हणजे एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे
पण काहीच लक्षणं नाहीत आणि जरी त्या व्यक्तीमध्ये 93-94 असं जरी ऑक्सिजन पातळी असेल तरी घाबरून जायचं कारण नाही आहे. त्यांना उगीच जबरदस्तीने त्यांची ऑक्सिजन पातळी 99-100 राहील असं प्रयत्न करायची गरज नाही असं ते स्वतः म्हणतात. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीला काहीच त्रास नसेल तर 93-94% असणे ही नॉर्मलच समजली जाते. आणि जे पेशंट ICUमध्ये ॲडमिट आहेत ऑब्व्हियसली त्यांचं ऑक्सिजन पातळी ही 98-99च्या पुढेच पाहिजे. म्हणजे ह्याच्याने साध्य काय होणार आहे की ऑक्सिजनचा अनावश्यक वापर जो आहे तो कमी होईल आणि ज्यांना खरंच ऑक्सिजनची गरज आहे तिकडे त्याचा वापर केला तर आज जी ऑक्सिजनची जी सगळी गोंधळ दिसते ती कंट्रोलमध्ये येईल. अनावश्यक ऑक्सिजनचा वापर आपल्याकडे होताना दिसतोय का? म्हणजे जी हो. ट्रीटमेंट आपल्याकडे सध्या दिली जाते त्यामध्ये हो, जे आपण म्हणतो की जे मार्गदर्शक तत्व आहे त्यानुसार ऑक्सिजनची लेवल 93-94 जरी असेल तरी त्यांना ऑक्सिजनची गरज नाहीये तर गरज नाही आहे. आता एक उदाहरण स्वरूपात देतो मी. महिन्यापूर्वी कोविड होऊन गेलेला पेशंट हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला, घरी आला, त्याला काही त्रास नाही तरी पण त्याचा हट्ट असतो की माझ्याकडे ऑक्सिजन सिलेंडर पाहिजे आणि दररोज तो दिवसातून 2-2, 4-4 तास तो ऑक्सिजन लावून बसतो. खरंच त्याला ऑक्सिजनची गरज आहे का हे बघणं गरजेचं आहे. ह्या अशा प्रॅक्टिकल प्रश्नांचा आपण जर उत्तर शोधला तर ज्यांना गरज आहे त्यांना ऑक्सिजनची पुरवठा करणं गरजेचं आहे. तर सर आणखीन आपल्याला असं दिसतं की म्हणजे एक गैरसमज म्हणा किंवा समज म्हणा ते वाढीस लागलेत आणि भीती देखील आपल्याला वाढीस लागली दिसते. म्हणजे साधं असं होतं की सर्दी ताप असेल, सर्दी ताप इतर वेळेलाही आम्हाला होता आणि आताही तो होतोय. सर्दी ताप झाला म्हणजे कोरोनाच झाला अशी जी मनामध्ये भीती निर्माण होते. पण यातला फरक शेवटी शोधायचा कसा आपण की साधा सर्दी ताप आहे माणसाला आणि हा कोरोनाचा सर्दी, या दोन्ही मधला फरक कशा पद्धतीने बघायचा? फरक आता जे असं होतं की सर्दी ताप झाला म्हणजे घरातली माणसं घाबरतात, ती हो. व्यक्ती देखील घाबरते. बरोबर. अशामुळे असं होतं की ते तिथं अगदी दवाखान्यात जाणं असं त्यांचं थोडंसं काळजी नसतं, घरीच काहीतरी इलाज करण्याचा प्रयत्न होतो. हे दोन्हीतला फरक आपण कसा ओळखायचा? मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कोरोना हा फसवा आजार आहे. त्यामुळे तुम्हाला जर सर्दी खोकला झाला असेल आणि तुम्हाला त्याच्यातलं फरक कळत नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला खरंच कोरोना होऊन गेला का, तर निःसंकोचपणे तुमच्या डॉक्टरांकडे जा, तुम्ही टेस्ट करा आणि त्या टेस्टमधूनच हे कळणार आहे की कोरोना तुम्हाला झाला की नाही किंवा हा सर्दी खोकला कोरोनाचा आहे की नाही. अजून एक दुसरा मुद्दा मांडला जातो की फक्त गरम पाणी पिणे, गुळण्या करणे, त्यानंतर तुमची पुढचे आजार जे असतील BP, शुगर वगैरे त्याला कंट्रोल करणे, हे अशा गोष्टी केल्यानंतर आपोआप जर 2-3 दिवसाने तुमचा सर्दी खोकला कमी होत असेल तर नक्कीच तो कोरोनाचा नाही आहे. त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे घरी तुम्ही टेम्परेचर नोंद करा. ती टेम्परेचर एका वहीत लिहून ठेवा. वेळेनुसार, तारखेनुसार तुमच्या डॉक्टरांशी ते शेअर करा. ते डॉक्टरांना विचारा की हे टेम्परेचर असं आहे, पल्स असा आहे. ऑक्सिजनची पातळी लिहून ठेवा. ऑक्सिजनची पातळी लगेच कमी होतोय की नाही ह्यावरून देखील अंदाज येतो की तुमचा हा सर्दी खोकला नॉर्मल सर्दी खोकला आहे की कोरोनाचा आहे. माझा म्हणण्याचा उद्देश काय, ह्याच्यामध्ये न पडता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्या, ते नक्कीच तुम्हाला मदत करतील. सर, आपली राज्यातली जी समन्वय यंत्रणा आहे ती कोरोनाशी लढते आहे, उपाययोजना करण्याचा तो सगळा प्रयत्न आहे आणि लवकरात लवकर ही 7 आटोक्यात यावी अशी पावलं उचलली जात आहेत. पण यामध्ये असं दिसतं आपल्याला की काय काय निर्णय घेणं खरं तर अपेक्षित होतं. म्हणजे ज्या पद्धतीचा एक निर्णय आपल्याला दिसतो की गुजरातमध्ये एक निर्णय घेण्यात आला की OPD लेवलला असे उपचार करायचे, कोरोना बाधित असतील किंवा कोरोनाची लक्षणं दिसतात अशा रुग्णांवरती OPD लेवललाच त्यांच्यावरती काही उपचार करायचे, असे एक थोडीशी त्यांच्याकडे धाडसी निर्णय ज्याला म्हणून तो घेण्यात आला आणि त्याचे एक चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. आज हे महाराष्ट्रात सुद्धा गरजेचं आहे का? कारण आपण बघतो असं की लोकांना मुळामध्ये जी भीती आहे की कोरोना पॉझिटिव्ह आपण म्हटलं गेल्यानंतर आपल्याला कुठेतरी क्वारंटाईन सेंटरमध्ये नेतील, कुठेतरी आपल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं जाईल किंवा अन्य मोठ्या रुग्णालयात जावं लागेल, तो खर्चिक भाग आहे, कुठेतरी ऑक्सिजनची गरज, हे जे सगळं गैरसमज आहे किंवा डोळ्यासमोर दिसणारं चित्र आहे. OPD लेवलला जर अशा रुग्णांची तपासणी झाली तर आरोग्य सेवेवरचा ताण देखील कमी होण्यास मदत होणार आहे. तर गरजेचं आहे का महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीचं काही निर्णय राबवण्याची? मी म्हणतो हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा राहील. जर समजा शासनाने परवानगी दिली की तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडून तुम्ही कोरोनाचा इलाज घ्या OPD लेवलवर आणि जर गरज असेल तर नक्कीच तुम्ही मग पुढच्या सेंटरला जा किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा, अशी जर शासनाने परवानगी दिली तर संपूर्ण आरोग्य यंत्रणेवर जो सध्या ताण येतो आहे तो ताणच निघून जाईल. मागच्या वर्षभरापासून सगळ्याच डॉक्टरांना असं वाटतं आहे की प्रत्येक वेळेस कोरोना झाला याचा अर्थ त्यांनी त्याच सिस्टीममध्ये जाणं किंवा ठराविक सेंटरकडेच जाणं असं करण्यापेक्षा तुमच्या जवळच्या जे फॅमिली डॉक्टर आहेत
त्यांच्याकडून असिम्टोमॅटिक जर असाल, म्हणजे काहीच त्रास नाही आहे, कोविड पॉझिटिव्ह आहे, त्यांच्याकडून औषध घ्या. तुमची जबाबदारी जी आहे ती नक्कीच घरी गेल्यानंतर पाळा. वेगळ्या रूममध्ये राहा, मास्क घाला, क्वारंटाईन राहा घरातल्या घरात आणि 5 दिवस औषध घ्या. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. काही त्रास असेल तर नक्कीच हॉस्पिटलमध्ये जा. असं जर करण्यात आलं तर मला वाटतं दुसरा वेग हा जवळजवळ संपून जाईल. सर आणखीन एक भाग आमच्याकडे होतो, म्हणजे खरं तर ज्याची पहिल्यापासून एक चर्चा होती आणि आता देखील ही सगळी चर्चा होती. कारण एक दिसतं आपल्याला की ॲलोपॅथीनेच कुठेतरी आमच्याकडे सगळी चिकित्सा पद्धती अवलंबली जाते आहे. रुग्ण अत्यवस्थ होतात आणि ती एक प्रकारे एका पद्धतीने सगळी चिकित्सा पद्धती आमच्याकडे सुरू आहे. पण हे सगळं करत असताना कुठेतरी चालू आमच्याकडे आयुर्वेद आहे, त्यानंतर होमिओपॅथी आहे. अशा एका मार्गांचा अवलंब करण्यासाठी आणखीन आमचं सरकार का तयार नाही आहे? खरं तर याचे दुष्परिणाम तर नक्कीच नाही आहेत, पण झालाच तर त्याचा तो रुग्णाला फायदा होऊ शकतो. मग अशा मार्गांचा उपयोग अजूनसुद्धा आमच्याकडे का करून घेतला जात नाही? खरं तर आमच्याकडे हे सगळे मार्ग आहेत. अगदी अगदी. आणि बऱ्याच रुग्णांच्या असं होतं की त्यांना हे जे मार्ग आहेत ते अतिशय जवळचे वाटतात ॲलोपॅथीच्या तुलनेमध्ये. म्हणजे खरं तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. हो, परवानगी अशी देण्यात यावी की तुम्हाला जर ॲलोपॅथी बरोबर जर आयुर्वेदिकचा जर तुम्हाला काही गुण येत असेल तर तो देखील एक अवलंब त्याचा करून बघावा. बरोबर. आरोग्य क्षेत्र म्हटल्यानंतर तिथे जे पॅथी अवेलेबल आहेत आणि ज्या पॅथीमध्ये जे काही चांगलेपण आहे तो घेण्यात काहीच वाईट नसावं. मी तर म्हणतो हा सरकारचाच एक अपयश म्हणावं लागेल. कारण मागच्या वर्षभरामध्ये पूर्ण भारतातून, महाराष्ट्रातून जे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे. असिम्टोमॅटिक कोविड पेशंटमध्ये, माइल्ड टू मॉडरेट केसेसमध्ये आणि बऱ्याच वेळेला ICUमधल्या केसेसमध्ये सुद्धा आयुर्वेद औषधं दिल्यानंतर पेशंट विना काही त्रास न होता बाहेर येत आहेत. त्यांचा मास्क निघून जातो आहे, ऑक्सिजनची लेवल एकदम सुरळीत होतो आहे. तर असे सगळ्यांचेच अनुभव आहेत आणि शासनापर्यंत ही माहिती गेलेली आहे. तर त्यामुळे शासनाने नक्कीच ह्याचा विचार करावा. प्रत्येक वेळेस एकाच पॅथीचा बोलबाला ठेवणे हे खरंच एक चुकीची पद्धत आहे. ह्या आउटपुट देखील हो, अगदी अगदी. आता इम्युनिटीच्या संदर्भात जर सांगायचं असेल तर मागच्या वर्षापासून जो आयुष काढा मागच्या वर्षी जो सांगितला गेला आणि त्याच्यासोबत काही आयुष मंत्रालयाने जे काही उपाय सांगितले होते, जे आपल्या मागच्या वर्षीच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण आपण प्रेक्षकांसमोर मांडला होता. तर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सोलापुरातल्या 70,000 घरांमध्ये हे सगळे उपाय केले गेलेत. आणि मग अशा 70,000 घरांमध्ये कोरोनाची लागण फारच कमी प्रमाणात दिसून येते. ह्याचा ऑफिशियल आकडा माझ्याकडे नाही आहे, पण नक्कीच हे असं सांगू शकतो की अशा लोकांना याचा उपयोग झालेला आहे. असं असताना गव्हर्नमेंटने आयुर्वेद, होमिओपॅथी, योग याचा उपाय नक्कीच वापर त्यांनी केला पाहिजे कोरोनाच्या ह्या प्रतिबंधामध्ये म्हणूया किंवा उपायामध्ये म्हणूया. सर आणखीन एक आपल्याला कोरोनाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे की लहान मुलामध्ये हे कोरोनाचं प्रमाण वाढताना दिसत आहे की वय अगदी कमी आहे खरं तर मुलांचं आणि त्यांना देखील कोरोनाची लागण होताना दिसते आपल्याला. ह्या मुलांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी? कारण लहान मुलांमधला हा कोरोनाचा आजार जो आहे तो खरोखर चिंता वाढवणार आहे आपल्याकडे. बरोबर. तर काळजी कशी घ्यावी? कारण शेवटी लहान मुलं म्हटलं तर ते स्वतः काही काळजी घेणार नाही, घ्यायची ते मोठ्या. एक्झॅक्ट. तर त्यांनी मग शेवटी उपाययोजना कशा पद्धतीच्या ठेवाव्या? लहान मुलं हे मोठ्यांचं अनुकरण करून शिकतात. त्यामुळे घरातले जे मोठे व्यक्ती आहेत त्यांनी लहान मुलांना हँडवॉश, सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्स, गर्दी टाळणे ह्या गोष्टी लहान मुलांना शिकवणे हीच सगळ्यात मोठी त्यांना शिकवणूक असणार आहे. ह्या व्यतिरिक्त लहान मुलांना आरोग्याची गोष्टी शिकवणे, वेळेवर जेवणे, व्यायाम शिकवणे, सूर्यनमस्कार त्यांना शिकवणे, वेगवेगळे योगासनं त्यांना शिकवणे हे त्यांना जर शिकवलं तर नक्कीच त्यांचा ह्याच्यातून बचाव होणार आहे. ह्या व्यतिरिक्त लहान मुलांना तुम्ही बाहेर जाताना गर्दी, शॉपिंग मॉल, त्यानंतर दुकाने, बाजारपेठा इथे त्यांना घेऊन जाऊ नका. अशा स्वरूपात तुम्ही जर त्यांचा संरक्षण केलं तर लहान मुलांचं नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि च्यवनप्राशसारखे काही औषधं आहेत, सुवर्णप्राशनसारखे काही औषधं आहेत ज्याच्याने त्यांची इम्युनिटी वाढते आणि लहान मुलांना याची कोरोनाची बाधा झाली तरी त्यांना काही विशेष त्रास होणार नाही. सर कोरोना आणि आयुर्वेद याचा जर आपण एक विचार करायचा म्हटल्यानंतर आयुर्वेद किती परिणामकारक आहे म्हणायचं या संसर्गावर? कारण जर कोणाला वाटत असेल किंवा कोरोनावरती त्वरित अगदी इलाज व्हायला हवा असं जर एक मत प्रवाह असतो आपल्याकडे की कुठलीही गोष्टाचा इलाज त्वरित व्हायला हवा, या सगळ्या धर्तीवरती कोरोना आणि आयुर्वेद याचा जर आम्ही विचार करायला लागल्यानंतर आयुर्वेद आज किती परिणामकारक आहे ह्या सगळ्या गोष्टींवर? किंवा या दोन्ही गोष्टींचा एक
मुद्दा जर मांडायचा म्हटल्यानंतर आयुर्वेदाचं एक महत्त्व कशा पद्धतीचं आहे सगळ्यात? आयुर्वेदाचं महत्त्व तिन्ही मुद्द्यांवर आहे, तिन्ही लेवलला आहे. कोरोना होण्यापूर्वी, कोरोना झाल्यानंतर आणि कोरोना होऊन गेल्यानंतर तिन्ही ठिकाणी आयुर्वेदचा वापर करता येतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीच त्रास नाही आहे, कोरोना अजून त्याचा लागण झालेलं नाही, त्यांनी इम्युनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदमधले सांगितलेले उपाय जे आहेत, च्यवनप्राश म्हणूया, अश्वगंधा, शतावरी, गुळवेल, आवळा, हळद अशासारखी औषधं, आयुष काढा म्हणूया आपण, ह्यांचा वापर केला तर त्यांची इम्युनिटी वाढेल. कोरोना लागण झाला तरी त्यांना पुढची प्रक्रिया होणार नाही किंवा ते स्टेज पुढे जाणार नाही. कोरोना होऊन गेल्यानंतर माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर तिन्ही केसेसमध्ये आयुर्वेदची औषधं खूप चांगल्या पद्धतीने लागू होत आहेत. हे सगळ्या ठिकाणी दिसलेलं आहे. स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणि आयुष मंत्रालयाने ह्याच्यावर वेगळे रिसर्च स्टडीज केलेले आहेत. त्यापैकी आयुष 64 नावाचं औषध आहे, संशमनी वटी आहे, च्यवनप्राश आहे, अशा औषधं ऑलरेडी, गुळवेल आहे, गुळूची घन, हे ऑलरेडी कोरोनावर उपयुक्त सिद्ध झालेले आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. आणि कोविडचे कोरोनाचे जे सिव्हिअर केसेस आहेत, ICUमधले असलेले केसेस, की ज्यांना सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिल्यानंतर पण फुफ्फुसातला कफ जात नाही आहे, त्यांचा निमोनिया जात नाही आहे, त्यांचा जो काही CT स्कोअर आहे तो कमी होत नाही आहे, अशा केसेसमध्ये सुद्धा आयुर्वेदमधले काही रसकल्प आणि काही सुवर्णकल्प ह्यांचा वापर केल्यानंतर त्यांचा कफ खूप चांगल्या पद्धतीने कमी झालेला आहे, त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढलेली आहे आणि त्यांची व्हेंटिलेटरमधून सुटका झालेली आहे. अशा सगळ्याच लेवलला आयुर्वेदचा नक्कीच वापर करता येतो. तर आणखीन एक संभ्रम आपल्याला या कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिसतो, लोकांमध्ये दिसतो, तो म्हणजे होतं असं की निमोनिया म्हणून ज्याचं निदान होतं तो रुग्ण दाखल होतो आणि मग त्याचं रूपांतर मग पुढे असं होतं की तो कोरोना बाधित म्हणून मग गणला जातो आणि त्या दृष्टीने एक उपचार होतात. हो, निमोनिया, कोरोना, नेमकी ही परिस्थिती कशी उद्भवते की निमोनियातून एखादा रुग्ण हा कोरोना पॉझिटिव्ह म्हणूनच आपल्या समोर येतो? नाही, तो एक गैरसमज आहे लोकांना. कोरोना हा, हो, कोरोना हा खूप मोठा टर्म आहे, त्यापैकी एक निमोनिया आहे. आणि निमोनिया हा आजार पहिल्यापासूनच होऊन गेलेला आहे, अगोदरपासूनच तो आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर समजा निमोनिया झाला आणि बाय डिफॉल्ट चुकून नंतर त्याला जर टेस्ट करायला लावला आणि टेस्ट पॉझिटिव्ह निघाली तर त्याची गणना निमोनियामधून कोरोनामध्ये केली जाते. त्यामुळे असं बऱ्याच वेळेला सापडतं आणि जरी निमोनिया असला तरी ते कोरोनाच्या प्रोटोकॉलप्रमाणे त्याचा चिकित्सा केला जातो. हे साधर्म्य कशा पद्धतीचं, म्हणजे निमोनिया आणि कोरोना हे एक साधर्म्य कशा पद्धतीचं दोन्ही? जवळपास कोरोनापेक्षा सुद्धा आम्ही निमोनिया घातक असा समजायचा का? नाही, दोन्ही ह्या गोष्टी सेम आहेत. निमोनिया म्हणजे फुफ्फुसाचा एक प्रकारचा दुष्परिणाम म्हणून किंवा फुफ्फुसामध्ये कफ साचणे, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे, जे कोरोनामध्ये दिसते, असा त्याचा अर्थ. त्यामुळे दोन्हीमध्ये काही वैधर्म नाही आहे, दोन्हीमध्ये समांतरपणा आहेच आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न येतो की याला अटकाव घालायचा, संसर्गाला, ब्रेक द चेन आपल्याला असं म्हणलं गेलं, ही साखळी आपल्याला तोडायची. तर ह्याचे जे उपाय आहेत त्याच्यामध्ये आम्ही सोशल डिस्टन्सिंग म्हणतो किंवा अगदी हात धुणं असेल किंवा बाकी प्रत्येक ठिकाणी आपली काळजी घेत राहणं आणि बाहेर अनावश्यकरित्या फिरणं, म्हणजे आज सगळं जे वातावरण आहे तर यामध्ये हे सगळे नियम येतात. आणखीन कशा प्रकारची काळजी घ्यावी किंवा साखळी तोडण्यासाठी म्हणून पावले जे आपल्याला उचलायची आहेत, तर ती एक कोणती तुम्ही दर्शकांना सांगाल की हे गरजेचं आहे आजच्या परिस्थितीत? साखळी तोडायचं असेल तर मी म्हटल्याप्रमाणे शासकीय पातळीवर जे नियम जे आहेत सध्या, हे थोडेसे जर सुटसुटीतपणा आणला आणि लोकांसाठी उपयुक्त असे जर नियम त्यांनी केले तर लोक नक्कीच सहकार करतील. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे OPD लेवलला डॉक्टरांना तुम्ही सूट द्या की OPD लेवलला तुम्ही कोरोनाचे असिम्प्टोमॅटिक पेशंट्स हँडल करा, हा एक मुद्दा त्याच्यात आला. आणि तितकीच महत्त्वाची जबाबदारी लोकांची आहे. लोक कोरोना मागच्या एका वर्षापासून होऊन गेल्यानंतर पण ह्याच्यातून काहीच बोध घेतलेले नाही आहेत. अजूनही ते मास्क वापरत नाहीत. मास्क वापरला तरी अजूनही नाकाच्या खाली असतो, मास्क स्वच्छ नसतो, अपुरा मास्क असतो, हँडवॉश करत नाहीत, सोशल डिस्टन्स अजूनही पाळला जात नाही आहे. तर जितकी जबाबदारी शासनाची आहे तितकीच जबाबदारी लोकांची आहे. त्यांनी हे शिस्त पाळणं खूप गरजेचं आहे. तोपर्यंत हे कोरोना जाणार नाही, नाहीतर हे दरवर्षी कोरोनाचे दुसरे, तिसरे, चौथे वेव हे येतच राहणार. त्यामुळे लोकांनी याच्यातून बोध घ्यावा. सर, आता व्यवस्थाच आपण एक उल्लेख केला आहे. आणखीन याच्यामध्ये आपल्याला कोरोनामध्ये काय दिवस ही तर दुसरी लाट आहे आणि साधारण असं म्हटलं जातं, वेगवेगळी चर्चा आहे आपल्याकडं की ही लाट 40 दिवस राहील, ही लाट आणखीन 2 वर्ष राहील आणि याच्यानंतर तिसरी लाट देखील एक असू शकते. तर शक्यता आहे पुन्हा एकदा उसळी. आता मुळामध्ये एक आहे की ही लाट कधी थांबेल, एक असा वैद्यकीय क्षेत्राचा एक अंदाज कशा पद्धतीचा आहे?
वैद्यकीय ही दुसरी लाट जी आहे हो. तर त्याचा एक कार्यकाळ आता आपण कशा पद्धती, कारण एक भयानक परिस्थिती आता सध्या उद्भवली आहे, तर हा जो कार्यकाळ आहे तो कशा पद्धतीचा आत्ताचा आहे? वैद्यकीय क्षेत्रामध्ये 2 थेरीज मांडले जातात आजपर्यंत. जर असा एखादा जीवघेणा आजार हा पूर्ण जगभरामध्ये जर पसरला असेल तर त्यापैकी एक मुद्दा आहे हर्ड इम्युनिटी. म्हणजे एकाच वेळेस जवळपास 40 किंवा 50% लोकांना ह्याची लागण होऊन गेल्यानंतर हे थांबेल, किंवा 80% लोकांना लस देणे. हे असे 2 उपाय आहेत. कारण आता एक चर्चा अशी की महाराष्ट्रामध्ये अगदी हे आपण उच्चांक सगळं गाठला, ह्याच्यानंतर आता आपल्याकडे काही रुग्ण वाढणार नाहीत असं जे म्हटलं हो. जातं, तर तथ्य असू शकतं या सगळं? नाही, अगदी तथ्य आहे. ह्याला स्टॅटिस्टिकल मॉडेल म्हणतात. एक ठराविक पीक हायेस्ट लेवलला येऊन गेल्यानंतर तो खाली उतरत जातो आणि मी म्हटल्याप्रमाणे इम्युनिटी साधणे, तुमची इम्युनिटी शाबूत ठेवणे आणि लसचा जास्तीत जास्त वापर करणे, लसींचा जास्तीत जास्त संख्या गाठणे, ह्या 2 उपायाने हे पुढचे वेव कमी करता येतील किंवा कोरोनाला शांत करता येतील. हे सध्या असं म्हणायचं येत्या काळामध्ये हे सगळी रुग्णसंख्या आपल्याकडची घटत जाईल, घटत जातील, नक्कीच घटत जातील. तिसरा वेव आला तरी तो इतका घातक असण्याची शक्यता नाही आहे, कारण तोपर्यंत लोकांमध्ये ती इम्युनिटी वाढलेली असेल अप्रत्यक्षरित्या. लसीकरण देखील झालेलं, लसीकरण पण झालेली असेल किंवा तो स्ट्रेन कमकुवत झालेला असेल. कारण एका वर्षामध्ये एखाद्या विषाणूचे 1000 स्ट्रेन जर तयार होत असतील तर कदाचित पुढच्या काही वर्षामध्ये त्याची ताकद नैसर्गिकरित्या कमी झालेली असेल. सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचे जे होम क्वारंटाईन रुग्ण असतील, म्हणजे क्वारंटाईन रुग्ण आपण, आणि दुसऱ्या बाजूला आमचे जे कोरोना बाधित म्हणून असतील, तर अशा एका रुग्णांसाठी ज्याला पथ्य पाणी म्हणावं, की ज्याच्यामुळं आजार जो आहे तो आटोक्यात आणण्यासाठी फार मोठी मदत होईल, तर अशी पथ्य कोणती त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील? हे पथ्य कोणती किंवा कुठल्या गोष्टी टाळाव्यात जे क्वारंटाईन आहेत किंवा जे कोरोना बाधित रुग्ण आहेत या लोकांसाठी? होम क्वारंटाईन जे आहेत त्यांच्यामध्ये एक गैरसमज आहे की मला काहीच त्रास नाही आहे, मला सर्दी खोकला नाही आहे, मला दमा नाही आहे, त्यामुळे मी 3 दिवस 4 दिवस घरात राहून मी बाहेर फिरलो तरी चालेल. हा खूप मोठा गैरसमज आहे. आणि मी तर म्हणतो होम क्वारंटाईनचे पेशंटच किंवा ती व्यक्तीच सुपर स्प्रेडर कदाचित ठरत असावीत. एखाद्या व्यक्तीला लागण झाल्यानंतर आणि ती व्यक्तीला काहीच त्रास झाला नसताना, असिम्प्टोमॅटिक असताना होम क्वारंटाईन झाली आणि त्या घरातले बाकीचे अन्य सदस्यसुद्धा होम क्वारंटाईनच्या नियमामध्ये येतात, म्हणजे ती पूर्ण फॅमिली कमीत कमी 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन पाहिजे. 14 दिवसांसाठी त्या व्यक्तीने बाहेर जायला नाही पाहिजे, ते कुठेही बाहेर फिरायला नको. 14 दिवसांसाठी त्या घरामध्ये कोणी बाहेरची व्यक्ती यायला नको. हे असं पाळताना कोणी दिसत नाही आहेत, हे पहिल्यांदा पाळणं गरजेचं आहे. ह्या व्यतिरिक्त मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इम्युनिटी टिकवून ठेवण्यासाठी जे मूळ उपाय आहेत, जसे गरम पाण्याच्या गुळण्या, हळदीच्या गुळण्या, हँडवॉश करणे, मास्क वापरणे, सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, प्राणायाम करणे, पोट रिकामं राहील असं जेवण करणे, तुमचा जो काही सध्याचा आहार आहे त्यापैकी 20 ते 25% जेवण कमी ठेवणे, च्यवनप्राश, गुळवेल घन असे साधे औषधांचा वापर होम क्वारंटाईन व्यक्तीने करावा. एक गैरसमज खूप लोकांमध्ये आहे, कोरोना होऊन गेल्यानंतर खूप प्रोटीन रिच डाएट घ्यावं किंवा खूप वेगवेगळ्या प्रकारचे फळे खावे, असा एक गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे. उलट ह्याच्यातून त्यांच्या शरीरातला कफ वाढतोय आणि खोकला वाढतोय, तर म्हणजे पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वेगळं काही करण्याची गरज नाही आहे. तुमच्या शरीराला तुम्ही वेळ द्या, तुमच्या शरीराला तुम्ही खूप कमी ताण द्या आहारातून म्हणा, तर नक्कीच तुमचं शरीर अजून चांगल्या पद्धतीने काम करेल. बाधितांनी म्हणून पर्टिक्युलर कोणती काळजी घ्यावी, म्हणजे कोरोना बाधित रुग्ण आहेत आमच्या? हो, कोरोना बाधित रुग्णांनी त्यांनी प्रवास टाळावे. त्यानंतर जे शीतपेय आहेत, कोल्ड्रिंक्स आहेत, AC, कूलर ह्याचा वापर त्यांनी टाळावा. कोरोना होऊन गेल्यानंतरसुद्धा साधारण 30 दिवसापर्यंत त्यांनी रिच डाएट किंवा खूप प्रथिन असलेले किंवा ज्याच्यामध्ये विटॅमिन्स खूप असलेले आहार किंवा चिकन म्हणू, मटन म्हणू, ह्याचा खूप वापर कमी करू नये. त्याने फार लिमिटेड त्याचा वापर करावा. ह्या व्यतिरिक्त ज्यांना काही व्यसन असतील तर त्याच्यावर नक्कीच कंट्रोल पाहिजे. सर आता एक असं सगळ्यात महत्त्वाचं होतं की लोकांमध्ये भीती आहे, म्हणजे कोरोनाबाबतच भीती आहे, आणि मग त्याच्यामुळं होतं असं की अंगावर काढण्याचे एक प्रकार होतात की मग कुठेतरी काहीतरी गोळ्या घ्या किंवा घरगुती इलाज काहीतरी करत राहा आणि मग उशिरा डॉक्टरपर्यंत पोचणं आणि तोपर्यंत थोडीशी परिस्थिती एक हाताबाहेर गेल्याचं काही चित्र असतं. मनामध्ये भीती न बाळगता त्वरित निदान करून घेणं किंवा नक्की आपण म्हटल्याप्रमाणे तो सर्दी ताप तो कोरोनाचाच आहे की अन्य कुठला आहे, तर हे खातरजमा करून घेणं आज किती गरजेचं आहे?
की काही लक्षणं दिसली तर त्वरित आपण काहीतरी त्याचं निदान करून घेणं आज हे किती गरजेचं आहे? एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल असेल? खूप गरजेचं आहे. कोरोनाचा अत्यंत सोपा ट्रीटमेंट लवकर निदान आणि लवकर चिकित्सा हे त्याचं ट्रीटमेंट आहे. जितकं तुम्ही उशिरा कराल, जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर पहिल्या 3 दिवसातच त्याचा आटोक्यात येणं गरजेचं आहे. समजा 4थ्या-5व्या दिवसानंतर तुमच्या शरीरात खोकला तयार होत असेल, कफ तयार होत असेल, श्वास घ्यायला दम घ्यायला जर त्रास होत असेल तर नक्कीच कोरोनाची पुढची अवस्था गाठलेली असते. आणि बऱ्याच वेळेला असंच होतो की काहीतरी घरगुती उपाय करून त्याला पहिले 3 दिवसात त्याचा अटकाव जो होणं गरजेचं आहे तो होत नाही आणि मग पेशंट 4थ्या-5व्या दिवसामध्ये मग बाहेर डॉक्टरकडे जातो आणि तिथून मोठ्या सेंटरमध्ये माणसांमध्ये हे सगळं प्रमाण जास्त दिसतं की कुठेतरी त्यांना घरगुती इलाज करून थांबवलं जातं आणि मग हाताबाहेर परिस्थिती 7व्या-8व्या दिवशी ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि तिथून टेस्ट केल्यानंतर मग तिथून एक्सरे, CT स्कॅन आणि मग तिथून ट्रीटमेंट. म्हणजे ऑलरेडी 7 ते 10 दिवस त्या पेशंटची वाया गेलेली असतात. असं न करता त्याचा लवकर निदान आणि लवकर चिकित्सा हे सामान्य त्याचा चिकित्सा आहे. सर, कोरोनाबाधित रुग्णांचा आपण विचार केला, पण ज्यांना कोरोना होऊन गेला आहे मग ते एकदा निगेटिव्ह आल्यानंतर काहीसा एक निश्चिंतपणा असतो की आपण यातून सगळे बाहेर पडलेलो. पण त्यापुढचा काळ सुद्धा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो की त्यांनी ती प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. अशा वेळी त्यांच्यासाठी पथ्य कुठली आहेत किंवा कोणती गोष्ट त्यांनी टाळावी? म्हणजे तुम्ही तर मगाशी सांगितलं की एक जड आहार जो आहे तो टाळलाच पाहिजे. त्याला मांसाहारसारख्या गोष्टी असतील तर त्यांनी तो हेवी ज्याला आहार आहे तो टाळला पाहिजे. पण यावर आणखीन एक कोणत्या त्यांनी काळजी घेतली पाहिजे प्रत्येक वेळेला? होऊन गेलाय कोरोना, तुमच्या पचनाला घातक ठरतील असे किंवा तुम्हाला पचायला जड जातील असे पदार्थ टाळा. पुरणपोळ्या, आंबे, गूळ, मिठाई, बेसन, मैदा, फास्ट फूड, जंक फूड, बेकरीचे आयटम्स असे न घेता पालेभाज्या, फळभाज्या, भात, चपाती, वरण, मूग डाळ, भाकरी असं साधं जेवण घ्या. नक्कीच ह्याचा फायदा तुम्हाला होईल. अतिप्रमाणात मांसाहार, अंडी, मटण, चिकन हे टाळा तुम्ही, तर नक्कीच तुम्हाला ह्याचा त्रास होणार नाही. सर, कोरोनाची परिस्थिती पाहताय तुम्ही आणि लोक चांगलेच गोंधळलेले आहेत, भेदरलेले आहेत, सैरभैर झाले असं देखील आपण म्हणू शकतो. या लोकांना तुमचं सांगणं काय एक डॉक्टर म्हणून? म्हणजे जी सगळी परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर दिसते सध्या, लोकांना सांगणं काय? थोडक्यात संसर्ग तर हा सगळा वाढीच लागला आहे. थोडक्यात आपण दिसत आहेत आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगूया. करोना हा आजार अत्यंत फसवा आहे. तो सुरुवातीला सर्दी खोकल्यासारखा वाटतो, पण नंतर 5 ते 10 दिवसानंतर त्याचा चित्र हा अत्यंत जीवघेणा ठरतो. त्यामुळे कुठलाही त्रास झाला तर निःसंकोचपणे तुमच्या जवळचे जे कोणी फॅमिली डॉक्टरशी असेल त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांच्या सल्ल्याने पुढे जा. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच ह्या दृष्टीने मी सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटतं. निश्चितच कोरोनाची जी सगळी परिस्थिती आहे तर ती चिंताजनक अशा पद्धती मुळामध्ये हा संसर्ग होऊच नाही यासाठी आज प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. जी नियमावली आमच्यासाठी घालून दिली आहे तर त्याचा जर अंमल झाला तर आम्ही कदाचित या सगळ्या संसर्गापासून वाचू शकतो. आणि संसर्गाची काही लक्षणं आपल्याला दिसत असतील तर त्वरित त्याचं निदान करून घेणं. कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला जर सर्दी, ताप, खोकला अशा गोष्टी असतील तर तो कोरोनाच असेल असं काही नाही आहे. तेव्हा न घाबरता त्या बाबतीत त्वरित इलाज करून घेणं अत्यंत महत्त्वाचं, निदान करून घेणं त्याचं महत्त्वाचं आहे. आणि इनकेस अगदी त्यामध्ये कोरोनासारखी जर काही लक्षणं जरी दिसली तर घाबरून न जाता त्याच्यावरती इलाज करून घेणं. म्हणजे जेवढं आता डॉक्टरांनी सांगितलं की या संदर्भात त्वरित जर इलाज झाले तर तुम्ही त्या सगळ्या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याला तुम्हाला तोंड द्यावं लागणार आणि तुम्ही त्यातून लवकर बाहेर पडू शकता. आणि याचबरोबर जे गैरसमज आहेत तर त्या बाबतीत सुद्धा एक सारासार विचार करून निर्णय घेतले तर निश्चितच या संसर्गामुळे जे संकट निर्माण झाले त्यातनं आपण बाहेर पडू शकू. आणि एक डॉक्टर म्हणून एक मुद्दा आता डॉक्टर राघवेंद्र राघवी सरांनी व्यक्त केला, म्हणजे ती भावना अत्यंत महत्त्वाची की एक गुजरातमध्ये अशा पद्धतीने एक निर्णय घेण्यात आला की OPD लेवलला रुग्णांची तपासणी जी कोरोनाबाधित आहे त्यांची जर तशा पद्धती झाली तर आमच्या आरोग्य सेवेवरचा जो सगळा काही ताण आहे तर तो ताण कमी होऊन जाईल. दुसऱ्या बाजूला रुग्णांमध्ये जी भीती आहे, अनामिक भीती की मला कोरोना झाला आणि मला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, सिव्हिलसारख्या रुग्णालयात जावं लागेल, मग तिथं ऑक्सिजन लागतील, या लागतील सगळ्या गोष्टी, हे देखील एक समज जे वाढत जातात, भीती वाढत जातील तर ती दूर होईल. याकरता जर OPD लेवलला आमच्याकडं कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी झाली, निदान झालं, त्यांच्यावरती उपचार झाले तर खरोखरच एक चांगले परिणाम देखील या अनुषंगाने समोर येत राहतील. बाकी रेमडेसिवीरच्या बाबतीत जो काही एक गैरसमज आहे त्याचा देखील एक प्रत्येकानं आता सारासार विचार करण्याची गरज आहे. डॉक्टरांनीसुद्धा या बाबतीत एक प्रबोधन करणं अत्यंत गरजेचं आहे.
एकंदरीत जी सगळी कोरोनामुळे परिस्थिती उद्भवलेली आहे त्या संदर्भात आमचे आयुर्वेदाचार्य पंचकर्मतज्ञ डॉक्टर राघवेंद्र नागरिक सरांनी नेहमीप्रमाणे एक महत्त्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो. सर धन्यवाद.